हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। 5 वाजतायत, खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात केली आहे, पण आजचे केक तुम्हाला दाखवायचे आणि म्हटलं चला इथून पुढचा व्लॉग तुमच्याशी शेअर करावं। झाले असं, वरस स्कूलमधनं आला आणि सायकल खेळायला पळून गेला। पळून म्हणजे माझ्याही लक्षात नाही केक न्यायचेत आणि त्याच्याही नाही, तो निघून गेला आणि मग माझ्या लक्षात आलं। आता त्याला शोधणं म्हणजे महामुश्किल आहे, कारण तो बऱ्याच फ्रेंड्सकडे खेळायला जातो। सायकल घेऊन गेलेला आहे, बघते आता जर आला तर देते, पण केक काढून केक पॅक करायचे आणि तुमच्याशी शेअर करायचे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हे बघा, हे आहेत आजचे केक आणि खूप सुंदर असे केक झालेले आहेत। एक एक करून मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवणार आहे। तर आता हा आहे छोटा ब्लॅक फॉरेस्ट, म्हणजे जो 150-200 रुपयांना विकते मी तो। त्याच्या खूप कमेंट्स आहेत की ताई त्याचं प्रमाण सांग, तर लवकरच मी शेअर करणार आहे। त्यानंतर आहे अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट, त्यानंतर आहे कुल्फी फालुदा, त्यानंतर आहे स्क्वेअर शेपचा मँगो फ्लेवर, त्यानंतर आहे बटरस्कॉच फ्लेवर अर्धा किलो, त्यानंतर आहे पाइनएप्पल। याला सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आहेत, हाही मी लवकरच शेअर करेन नक्कीच। त्यानंतर आहे छोटूसा रेड वेल्वेट, याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे, बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी अर्धा किलो, त्यानंतर आहे चॉकलेट अर्धा किलो आणि हा आहे 2 किलोचा। खूप छान बनवला आणि आजच याचा व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केलेला आहे, तर कसा झाला आहे हे कमेंट। आता हे बघा, केक पॅक केले मी, 3 नेतो वरत आणि एकदा त्याच्याकडे मी 3 देते। तर बघा या पद्धतीने 3 आणि 3 6 केले पॅक आणि अजून 4, 10, 11 केक आहेत। आता बघूयात तो कसं नेतोय सगळे, तर त्याला नाही खट्टी नेता येईल, म्हणजे अजून 2, 3, 4 चक्रा पूर्ण मारावे लागतील। हे पॅक झालेत, आता त्याच्याकडे एक एक करून देते। तिथे गेला की तो फक्त ठेवून येतो। आहो काय करतात, अनबॉक्सिंग करून ते पुन्हा काउंटरला ठेवून देतात। मी तरी डायरेक्ट वरतून टाकते, पण आहो काय करतात, साईडचं फ्लॅप उघडतात, मग तो हळूच बाहेर काढतात आणि ठेवतात। खरं तर तीच पद्धत योग्य आहे, पण आता मला सवय झाली आहे, त्याच्यामुळे मग मी डायरेक्टली असे ठेवते। तर चला आता आलं, तर बाकीचे केक नेले, पण हा 2 टियरचा होता, हा पॅक कसा करायचा म्हटलं चला थोडक्यात शेअर करावं। 2 बॉक्स जे आहेत ते समोरासमोर एकाच याच्यात ठेवायचे, त्यामध्ये केक ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर साईडचे जे फ्लॅप आहेत ते वरती करून छान असं चिटकवून घ्यायचं आहे आणि साईडने आपण पेपर लावू शकतो, कुठला गिफ्ट पेपर लावू शकतो किंवा वहीचे पेजेससुद्धा लावू शकतो। तर बघा या पद्धतीने खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे आणि पॅकसुद्धा झालेला आहे आणि आता हा द्यायचा आहे शॉपला। तर पॅक केल्यानंतर या अशा पद्धतीचा होतो आणि आता यानंतर मी करणार होते स्वयंपाकाला सुरुवात। तर आज होता फ्रायडे आणि 8-10 दिवस झाले आम्ही पारायणाला बसलेलो होतो, त्याच्यामुळे नॉनव्हेजचा काही विषय नव्हता। तर आज नॉनव्हेज बनवायचं होतं, म्हटलं चला थोडक्यात तुमच्याशी शेअर करावं। 2 कांदे घेतलेले आहेत आणि एक लोखंडाची कढई आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी मसाला भाजते। तर या पद्धतीने मी कांदे कट करून घेतलेत आणि त्यानंतर मसाला जो आहे, तर किती कडू आलेली आहे मला, या पद्धतीने कांदा कापताना कडू येतेच। 2 कांदे मी घेतलेले आहेत आणि गरम करायला टाकलेले आहेत। लगेच सगळं जिथल्या तिथे क्लीन करून घेतलं आहे आणि इथे बघू शकता जे कांदे आहेत ते छान आपल्याला म्हणजे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी आणि त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे, साधारणतः 1 इंच, ते आलंसुद्धा यामध्ये मी टाकलेलं आहे। कांदा बघू शकता खूप छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर चिकन शिजवण्यासाठी
इथे मी थोडासा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तोपर्यंत तिकडचंही होतं आहे आणि म्हटलं इकडचंही कटिंग वगैरे करून घ्यावी. आता कांदा भाजून झाला आहे, त्यानंतर टाकायचं आहे खोबरं. तर खोबरं या पद्धतीने मी किसून थोडंसं भाजूनसुद्धा ठेवत असते बऱ्याचदा, किंवा माझी आई आली की हेल्प मला करत असते. आणि खोबरंसुद्धा छान थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे थोडं तेल टाकून. आणि त्यानंतर आता मी घेतलेले आहेत मगजबी. तर आता हे बघू शकता, हे मगजबी जे आहे ते मी चिकनच्या भाजीमध्ये वापरते. खूप छान थिकनेसपणा येतो आणि टेस्टसुद्धा छान येते. त्याचमध्ये थोडासा लसूण आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर. तर झालं तयार वाटण. आणि असं वाटण तयार करून नक्की भाजी करून बघा, खूप छान होते. थंड झाल्यावर छान बारीक मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. तर दोन्हीही वाटणं थंड होऊ देते या पद्धतीने. तर इकडे मसाले तर तयार झालेत आणि वरच चाललाय ट्युशनला. त्याला बघू आपण एकदा. चालला काय रे? चालला तू? एक मिनिट. बघा वरच चाललेला आहे आणि इथं जायचंय शॉपमध्ये 2च मिनिटं लागतात, तरी सायकलवर जायचं असतं त्याला. आणि चाललेला आहे. पप्पांना सांग मग तेवढा निरोपा. चल बाय. तर वरत गेला ट्युशनला. आता वाटण थंड झाले आहेत, वरत ट्युशनला गेला आणि वाटण मी करून घेणार आहे दोन्हीही. तर आता हे काय काय आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे मी चिकन शिजवण्यासाठी जे आपण वापरतो म्हणजे खलासण्यात जे शिजवतो ते करणार आहे. आता दोन्हीही वाटणं झाल्याच्या नंतर पातेल्यामध्ये तेल टाकणार आहे. मी कुकरला नाही लावत. आता हे मी शिजायला टाकणार आहे चिकन. तर तेल टाकलं आहे, त्यामध्ये कांदा टाकून छान परतवून घेतला आहे. आणि त्यानंतर जे वाटण आपण केलं होतं टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरचं, तर ते टाकून घेतलं आहे. त्यामध्ये धना पावडर, हळद आणि मीठ टाकून छान परतवल्यावर चिकनसुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान असं त्याला पाणी सुटतं. आणि जर ओतायचं असेल तर गरम पाणी ओतायचं. त्यावरती मी ताट ठेवले, त्यामध्ये थोडं गरम पाणी ठेवले करायला आणि लगेच तिकडे शिजायला ठेवून दिलं. आणि लगेचच म्हटलं इकडे भाकरी करून घ्याव्यात. तिघांना 2 भाकरी मी बनवते, बस होऊन जातात. आणि आता भाकरी बनवून घेते छान अशा 2. तर खूप छान अशी भाकरी होते. आणि मागे मी व्हिडिओ शेअर केला होता, तर तेव्हा बऱ्याच जण म्हटल्या होत्या की ताई तू छान भाकरी बनवलात. तर बाजरीच्या भाकरी आम्ही खातो शक्यतो, आमच्याकडे बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि चपाती. तर बघा या ज्वारीही खातात कोणी ज्यांना शुगर वगैरे आहे ते. ज्वारीची भाकरी चांगली असते, पण आमच्याकडे ज्वारी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नाही खात आणि शक्यतो बाजरीची भाकरी खातो. बाजरीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून दळून आणतो आणि बाजरीची भाकरी खातो. तर झालेली आहे एक भाकरी आणि लगेचच मी दुसरीसुद्धा टाकून घेणार आहे. 2 भाकरी मी करते दोघांना. आणि छान अशी भाकरी पाचली की मग आपण त्याला उलटी करायची. त्याच्यानंतर मागूनसुद्धा छान भाजली गेली आहे, तोपर्यंत मी दुसरीही भाकरी करून घेतली आहे खाली परातीमध्ये. आणि छान दोन्हीही बाजूने अशी छान भाजून घ्यायची गॅसवरती. तुम्हाला नसेल गॅसवरती भाजायची तर डायरेक्टली तुम्ही तशीच तव्यावरती पालथी टाकली तरी ती एकदम सुंदर भाजली जाते. तर बघा या पद्धतीने भाकरीसुद्धा रेडी झालेली आहे. एकदम छान खरपूस भाजून घ्यायचे, कडेपासून अशी कुठेही कच्ची राहता कामा नये. तर बघा भाकरीसुद्धा रेडी झालेली आहे. तोपर्यंत इकडे मधून चिकनसुद्धा मी चेक करते शिजलं आहे का वगैरे. लगेच तर नाही शिजत, ते बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. तर आता इकडे लगेच कुकर लावून घेतला. इकडे 2 भाकरी रेडी झाल्यात, भातही रेडी झाला आहे. वरद आला होता, वरदला जेवायचं होतं, पण तो जे खलासण्यातलं असतं ना तर त्यामध्येच तो खातो, म्हणजे जास्त तिखट तो खात नाही. आणि त्याला लगेच द्यायचं होतं मला जेवण करायला. तर इथे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकले. तेलामध्ये मी घरचा मसाला, थोडा चिकन मसाला आणि जो आपण वाटण तयार करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते, तर हे सगळं छान टाकून मी परतवून घेतले तेल सुटेपर्यंत, बघू शकता. आणि तेल सुटल्याच्या नंतर जे आपण शिजवून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेणार आहे. तर आता इथे गरम पाण्याचा वापर करू शकता, त्याच्यामुळे छान तरी येते. आणि आज मी फ्राय बनवलं नाही, नाहीतर दरवेळेस मी फ्राय बनवते, कारण आता दिवस कमी म्हणजे काय म्हणतो वेळ कमी होता त्याच्यामुळे. तर या पद्धतीने मी भाजी बनवली. कशी वाटली कमेंट करून नक्की